नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 रंगीत मोती यूज करून एक सुंदर असे महिरप बनवणार आहोत. याचा उपयोग तुम्ही समई महिरप किंवा प्रसाद वगैरे ठेवताना डेकोरेशनसाठी यूज करू शकता. चला तर मग हे सुंदर असे महिरप एकदम इझी वेने कसे बनवायचे ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला 10 लाल कलरचे मोती यूज करायचे आहेत. बघा 10 लाल कलरचे मोती अशा प्रकारे आपण ओवून घेतले. त्यानंतर गाठीच्या जवळच्या 2-3 मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे आणि असा एक गोल तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला समोर पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत 10. तर 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आणि त्याच्या समोरचा एक मोती, म्हणजे टोटल आपण लाल कलरच्या 2 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला परत इथे 6 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा 6 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घेतले आणि मागच्या पाकळीमधले 2 पांढरे मोती, ठीक आहे, मागच्या पाकळीमधले 2 पांढरे मोती आणि खालच्या लालमधले 2 लाल मोती. ठीक आहे. अशा प्रकारे टोटल 4 मोत्यातनं इथे सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 6 पांढरे मोती ओवायचे आणि पूर्वीप्रमाणेच मागच्या पाकळीतले 2 पांढरे मोती आणि खालच्या पाकळीतले 2 लाल मोती. ठीक आहे. ह्या टोटल अशा 4 मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवायची आहे. तर ही आपली तिसरी पाकळी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण नेक्स्ट पुढची पाकळी बनवणार. पुढची पाकळी बघा, आता इथे पुढची पाकळी बनवण्यासाठी आपल्याला 8 पांढऱ्या कलरचे मोती यूज करायचे आहेत आणि मागच्या पाकळीतले 3 मोती. ठीक आहे. यावेळी बघा मागच्या पाकळीतले 3 मोती आणि खालचे 2 लाल मोती, अशा टोटल 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे. याच्यापूर्वी आपण 2-2 पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवली होती. ह्यावेळी मात्र 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे फिरवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे लाल मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे आणि हे असं दिसत आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला परत पांढरे मोती ओवायचे आहेत आणि इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 पांढरे मोती ओवायचे आणि मागच्या पाकळीतल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं, ठीक आहे, जसं मागची स्टेप होती 3 पांढऱ्या मोत्यातली, तर मागच्या पाकळीतले 3 पांढरे मोती आणि खालचे 2 लाल कलरचे मोती. ठीक आहे. अशा टोटल 5 मोत्यातनं सुई आपण फिरवून घेतलेली आहे. नेक्स्ट प्रोसेस, आता नेक्स्ट पुढची पाकळी बनवण्यासाठी आपल्याला परत एकदा 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ह्यावेळी मात्र पूर्वीप्रमाणे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे. बघा 2 पांढरे मोती आणि समोरचे 2 लाल मोती. ठीक आहे. आता ही लाल मोत्यातनं सुई काढल्यावरती आता आपली नेक्स्ट प्रोसेस, नेक्स्ट पाकळी येणार आहे. ह्या पाकळीमध्ये थोडासा आपल्या इथे बदल असणार आहे. बघा पहिले 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे, नंतर एक पिवळा आणि 2 पांढरे. तर पिवळा मोती म्हणजे कोणता, तर ज्या 10 मोत्यापैकी ते जे आपण रंगीत 10 मोती घेणार आहोत ना, तर तो नेक्स्ट कलर तुमचा जो कोणता असेल तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. आता आपल्याला लाल मोत्यातनं सुई डायरेक्ट पुढे जायचं नाही. आता आपल्याला पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवत वरती तो जो पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यातनं सुई येथे बाहेर काढायची आहे. बघा इथे तुम्ही हिरवा कलर घेतला असाल तर एक हिरवा मोती ओवायचा. जो कोणता तुमचा कलर असेल तो त्या कलरचे मोती इथे तुम्हाला ओवून घ्यायचे आहेत. आता त्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला अजून 9 पिवळे मोती ओवून घ्यायचे आणि अशा टोटल 10 पिवळ्या मोत्यांचा एक गोल बनवायचा. त्यानंतर समोरच्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे ही आपली आकृती दिसणार आहे. आता आपल्याला इथे काय करायचं, तर 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा ही लाल फुलामधली जी पाकळी आहे ना, त्यातले ते जे 2 मोती व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, हे 2 आणि त्याच्यासमोरचे 2 आणि खालचे 2 पिवळ्या कलरचे मोती. तर अशा टोटल 6 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. बघा ती जी पाकळी आहे लाल फुलाची, त्यातल्या पहिल्या त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं इकडच्या साईडला जे पिवळे मोती आहेत त्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर बघा ही आपली अशी जॉईंट असलेले 2 पाकळ्या आपल्या जॉईंटमध्ये बनणार आहेत. ठीक आहे. आता पुढची प्रोसेस काय,
तर मागचं जसं लाल कलरमध्ये बनवलं सेम तसंच इथे बनवायचं आहे. तिसऱ्या पाकळीपासूनचे जे स्टेप्स आहेत ते आपल्याला इथे रिपीट करायचे आहेत. ठीक आहे. तिसऱ्या पाकळीची स्टेप कोणती होती? तर बघा परत आपल्याला इथे 6 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागच्या पाकळीमधले 2 पांढरे मोती. मागच्या पाकळीमधले 2 पांढरे आणि खालच्या पिवळ्या गोलमधले 2 पिवळे मोती. ठीक आहे. अशा प्रकारे पुढची ही आपली पाकळी जी आहे ती आपण इथे बनवून घेतली, तिसरी पाकळी. तर तिसरी पाकळी सेम मागच्या प्रोसेसने बनवणार. त्याच्या समोरची पाकळी पण सेम मागच्या प्रोसेसने. तर 8 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 8 मोती ओवणार आहात तेव्हा आपल्याला 3 मोत्यातनं म्हणजे 3 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई फिरवायची. त्यानंतर खालच्या 2 पिवळ्या मोत्यातनं. ठीक आहे. 3 पांढरे आणि 2 पिवळे, तर टोटल 5 मोत्यातनं सुई आपण इथे फिरवून घेतलेली आहे. ठीक आहे. आलं लक्षात? बघा जनरली फुलं जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा एक पाकळीने जॉईन करत असतो, पण ह्या महिरपामध्ये आपण इथे 2 पाकळ्यांनी ही फुलं जॉईन केलेली आहेत. ठीक आहे. आता त्याच्या पुढची प्रोसेस, परत 5 मोती ओवायचे आहेत पांढऱ्या कलरचे आणि मागच्या पाकळीतले 5 मोती आणि खालच्या गोलमधले 2 मोती. अशा प्रकारे आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे आणि हे जी पाकळी आहे समोरची ती आता आपल्याला बनवायची आहे. बघा इथे रंगीत मोती फक्त आपण वेगवेगळे वापरलेले आहेत, बाकी सर्व पांढरे मोतीच वापरलेले आहेत. त्यानंतरनं परत आपल्याला एकदा 5 मोती ओवून घ्यायचे, मागच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, म्हणजे पांढरा 2 आणि पिवळे 2 अशा प्रकारे टोटल 4 मोत्यातनं सुई निघणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढची प्रोसेस आहे आता. बघा मागची जशी प्रोसेस होती तशीच प्रोसेस. आता याच्यामध्ये आपल्याला समोरचा जो कलर घ्यायचा असेल त्या कलरचा 1 मोती ओवायचा आहे. ठीक आहे. तर बघा पहिले 5 पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर समोरचा मी इथे केशरी कलर घेणार आहे. तर केसरी कलरचा 1 आणि पांढऱ्या कलरचे 2 असे टोटल मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं समोरच्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई समोर आणून घ्यायची आणि बघा आता ते जे 5 पांढरे मोती आहेत त्या 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आणि तो जो ऑरेंज कलरचा मोती आहे, केसरी कलरचा मोती आहे, त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. तेवढं झाल्यावरती आता इथे 9 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि टोटल जे आपले 10 ऑरेंज मोती आहेत त्या टोटल 10 मोत्यांचा असा गोल इथे तयार होणार आहे. त्यानंतरनं आता समोरच्या एका ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि मागच्या वेळीप्रमाणे म्हणजे पिवळा जो फूल आहे तिथे जसं आपण स्टेप बनवली तशीच सेम आपल्याला इथे नेक्स्ट स्टेप बनवून घ्यायची आहे. त्यासाठी पहिले 4 पांढऱ्या कलरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचे जे पिवळं फूल आहे त्यातले 4 पांढरे मोती, व्हिडिओमध्ये मी जे दाखवले ते 4 मोती पांढऱ्या कलरचे आणि खाली ऑरेंज कलरचे 2 मोती, अशा टोटल 6 मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे. बघा ही ऑरेंज कलरची दुसरी पाकळी बनवून इथे तयार झालेली आहे. आता तिसरी पाकळी. तर तिसऱ्या पाकळीपासून जे स्टेप्स आहेत ते आपल्याला रिपीट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे महिरप आहे ते बनवत जायचं आहे आणि प्रत्येक ह्याला एक जो नेक्स्ट आपण मोती घेणार आहोत त्या कलरचा मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे हा आपलं फायनल महिरप जे आहे ते बनेल. आणि इथे बघा आता शेवटी काय करायचं, जेव्हा आपल्याला एंड करायचं आहे तेव्हा शेवटच्या पाकळीमध्ये कलरचा मोती न वापरता पांढऱ्या कलरचेच मोती वापरायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे हे जे सुंदर असे रंगीत मल्टी कलरचे जे महिरप आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणि हे महिरप बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10-10 प्रत्येक कलरचे मोती इथे आपल्याला लागणार आहेत. तर मी इथे वापरलेले कलर्स आहेत लाल, पिवळा, ऑरेंज, ग्रीन, लाईट पिंक, त्यानंतर मोरपंखी, त्यानंतर लाईट ग्रीन, त्यानंतर ब्राऊन, ब्लू आणि पर्पल. तर अशा प्रकारे आजचे हे जे महिरप आहे ते बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.